नमस्कार मित्रांनो, मी तुमचा लाडका मनीष गव्हाळे ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, मी आज चाललो आहे रत्नागिरीमध्ये माझ्या पान शॉप दुकानाचं मटेरियल आणायला आणि रत्नागिरीतलं आकर्षक अशी ठिकाणं आहेत ती काय काय दाखवणार आहेत तुम्हाला। नवीन सेटअप तयार केला आहे, हेल्मेटला जोडून आज मोबाईल अडकवायचा सेटअप आहे। बाजूला माईक जोडला आहे कारण बाईकने जाताना आपल्याला इकडच्या तिकडच्या व्हिडिओ करायचे असतात, त्याच्यामुळे मोबाईल धरून करता येत नाही, त्याच्यामुळे सेटअप तयार केला आहे। हा तुम्हाला सेटअप अंदाजे माईक आणि मोबाईल अडकवायचं सेटअप अंदाजे तुम्हाला 500 पर्यंत भेटेल, ॲमेझॉन नाही तर फ्लिपकार्टवर। आणि हो मित्रांनो, माझ्या बहिणीने एक नवीन यूट्यूब चॅनल चालू केलं आहे। यूट्यूब चॅनलचं नाव आहे केतकी किचन अँड लाईफस्टाईल। जसं मला सपोर्ट केला तसं तिला पण सपोर्ट करा, तुमचं प्रेम द्या। बाजूला स्क्रीनवर नाव असेल, दिसत असेल तुम्हाला। मित्रांनो, पप्पांचा डबा घेतला आहे आणि माझ्या स्वप्नसुंदरीची चावी। तर माझी बाईक घेऊन चाललो आहे मी। तर मित्रांनो, मी आता चाललो आहे, आमच्या गावातला रोड आहे हातकंबा तारेवाडीमधला। अक्षा तर रोडचं काम चालू आहे वाटतं तिकडे, त्याच्यामुळे दगडी ठेवलं नाही। हा मित्राचा रॅम्प आहे माझ्या। किती वर्ष झाले रोडचं काम चालूच आहे अजून, तर ह्या साईडने जायला लागतं। इकडे कॉन्ट्रॅक्ट वतलं नाही होतं, पण ते आता निघालं आहे। किती वर्ष पाऊस पडला त्याच्यामुळे खड्डे पडले, तर इकडून जायला लागतात, काही गाड्या इकडून घालतात। कधी होणार काय माहीत। ते आमचं रामोळकरण मंदिर आहे, तिथे हॉर्न देऊन रोज जातो मी, कुठे बाहेरचा प्रवास असेल तर। काम केलं नाही, पण अर्धे रोडचं काम केलं नाही आहे, अर्धा तसं डांबर वतून ठेवलं नाही आहे। नाही म्हटलं तर निवळी ते भोके अर्धा पॅसेज केलं नाही आहे। नंतर शांती डाबा ते हातकंबा तो अर्धा पॅसेज केलं नाही आहे। पेट्रोल टाकायची काही गरज नाही, काल पेट्रोल टाकलं होतं 150चं, रत्नागिरीत जायला पुरेल, बस झालं। हा समोर दिसतो तो हातकंबामधला चौक आहे। सरळ गेला तो गोवा आणि कोल्हापूरला, आणि वरती गेला आहे तो रत्नागिरीला। आपल्याला वरती जायचं आहे, आधी पहिला पप्पांचा डबा देतो, मग निघूया पुढच्या प्रवासाला। इथे ठेवू की तिकडे ठेवू? लवकर रत्नागिरीत चाललोय ना, पडणार नाही ना? बी आहे का बघूया आधी, नंतर जाऊया पुढे। मुलाचं आणि याचं बी आहे काय? रत्नागिरी ते नागपूर हायवेचं काम जोरदार चालू आहे, पण मुंबई ते गोवा ह्या रोडचं काम अजून काय पूर्ण होतच नाही। किती वर्ष उलटली, नाही म्हटलं तरी 12 नाही तर 12-13 वर्ष झाली, काम चालूच आहे अजून। पण नागपूर हायवेचं काम जोरदार चालू आहे। डोंगर खोदलं नाही आहे बघा, टर्न हे नागपूर हायवेमधले
जेवढे टर्न आहेत रत्नागिरी ते नागपूर हायवे आहेत तेवढा टर्न आहेत ते टर्न वाचवणार आहे. सरळ रोड करता येईल जेवढा रोड ते करणार आहेत. समोरचा उतार दिसतोय तो डेंजर आहे, कारण समोरची जी गाडी येते ती आपल्याला दिसत नाही, त्याच्यामुळे इथे अपघात भरपूर होतात. तर तुम्ही इकडे प्रवास करत असाल तर वाहने चौकात चालवा, जास्त घाई करू नये. घरी पण आपली फॅमिली वाट बघत असते. इथे समोर पण काम चालू आहे आणि रेड कलरचा सिग्नल दिला नाही, आपल्याला बाजूने जायचं आहे. डायव्हर्जन टाकलं नाही इथे, त्यांच्या नियमांचं पालन करा. रोडला पाणी मारलं नाही, टायर पाठचं नाही तर पुढचा सारायचा सावकाचं. पाणी मारले की भीती यायचं वाटते, टायर सारायचं. रत्नागिरीत म्हटलं तर CNG पंप कमीच आहे, नाहीतर पेट्रोल पंप जास्त झालं आहे. जो तो गाडी CNG नाही काढतात, CNG पंप कमी आहेत रत्नागिरीमध्ये. JK पाटील आता नवीन एक मालनाक्यात झाला आहे. परत हातकंब्यात आपल्या HP शांती पेट्रोल पंप, न्यू शांती. नवीनच आपल्याकडे सावंत पॅलेस ओपन झालं आहे. जसं मुंबईला ताज हॉटेल आहे तसं आपल्याकडे सावंत पॅलेस आहे. ते ताज हॉटेलपेक्षा कमी रेट आहे इथे, खाण्याचा रेट कमी आहे. नवीनच झालं आहे आपल्याकडे. हे बघा समोर आहे ते सावंत पॅलेस. तर हा रोडवरून आला तो जयस्तंभावरून. समोर गल्ली दिसते ती तेली अलीमधली, आणि समोर दिसतोय तो मांडवी बीचवर गेला आहे. आणि हा त्यांचा चौक आहे, ते देवी बसली जाते. सरळ जायचं आपल्याला मांडवीमध्ये, सरळ रोड दिसतोय तिथून. तर हा समोरचा रोड दिसतो तो तेली अलीतून आला आहे मित्रांनो. हे एकमुखी दत्त मंदिराची कमानी आहे. कमानीतून आत गेल्यावर मंदिराची रचना बघा कशी सुंदर दिसते. एक नंबर आहे मंदिर, दिसायला खूप सुंदर दिसतंय. आणि वरती दिसतोय तो साधा कलश आहे, वरती झुंबर आहे साधा. आणि हे समोर आहेत, हे बघा भगवान. तर मित्रांनो, मी आता आहे झंजी नाकात माझ्या पान शॉप दुकानाचं मटेरियल घेतोय. आणि हे समोर आहे होलसेलचं दुकान. अशी 2-3 दुकान आहे होलसेलची.